हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आज आपण चाललो आहोत पहलगाम व्हॅली ग्रीन व्हॅलीला, जिथे खूप छान सिनेरी आपल्याला बघायला मिळेल. ॲक्च्युली आपल्याला तिकडे पण पोनी राईड करूनच जायचं आहे. पर पर्सनची कॉस्ट आहे 1500 रुपये. आता बाजूला ही जी नदी दिसते ती आहे लीडर नदी. ही आम्हाला सगळीकडे दिसत होती पहलगाममध्ये. हा अमरनाथ यात्रा स्टार्टिंग पॉईंट आहे. इकडनंच अमरनाथ यात्रा स्टार्ट होते. आता आपण आलो आहोत बैरसरन व्हॅलीच्या खाली. तिकडेच पहलगामवाला इन्सिडेंट झालेला लास्ट इयर. आता ती व्हॅली सध्या बंद आहे. तिकडे ॲक्च्युली वरती घोड्याने जावं लागतं. सो आत्ता तरी ते बंद आहे, तो इन्सिडेंट झाल्यानंतर वर्षभर. ही लोकेशन कितीतरी क्रिटिकल होती, कारण इकडनं इवन पहलगामचं जे मेन सिटी आहे ते स्टार्ट होत होती. इवन अमरनाथ यात्रा स्टार्टिंग पॉईंट पण खूप जवळ होता. ही आता मेन सिटी स्टार्ट झाली आहे पहलगामची. आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलो, जिथून आपली पोनी राईड स्टार्ट होणार आहे. इकडे पण बघा किती छान व्ह्यू आहे इकडे. आता आम्ही बसलो पोनीवरती. आता ते आम्हाला नेतात. असे ॲडव्हेंचरस रस्ते पण होते. याच्यावरनं जायला पण खूप मजा येत होती आम्हाला. आणि छान वाटत होतं खूप. असं म्हणजे वेदर पण चांगलं होतं, जास्त ऊनही नव्हतं, पावसाचं वातावरण देखील नव्हतं. पण या रस्त्यावरती चिखल मात्र होता, ज्याच्याने थोडीशी भीतीही वाटत होती. पण घोड्यांनी व्यवस्थित नेलं आम्हाला. ही जी पिवळी फुलं दिसत आहेत ती ॲक्च्युली खायला येतात मस्क डिअर्स. इकडे पिवळी फुलं मस्क डिअर्स खायला येतात. आणि ॲक्च्युली स्टार्टिंगला ही व्हाईट कलरची असतात, नंतर मग त्याचा कलर चेंज होऊन येलो होतो. एक रेस्ट पॉईंटसाठी आम्ही थांबलो इकडे, काही फोटो काढले. हे पांढरं फूल जे आहे तेच पिवळं होतं आणि हेच मस्क डिअर खातात. समोर बघा बर्फाचे डोंगर आहेत, ती छान वाटतंय बघा. हे बघा, मी बोलत होतो तसेच इकडे चिखलवाले रस्ते पण होते. या चिखल्यामुळे थोडीशी भीतीही वाटत होती की घोडे स्लिप वगैरे होतात का, पण तसं काही झालं नाही. टचवूड घोड्याने आम्हाला व्यवस्थित आणलं आणि पोचवलं सुद्धा आमच्या ठिकाणी, जिथून स्टार्ट केलेलं होतं. इवन घोड्यांचा सेन्स पण बघा, म्हणजे त्यांनाही चिखलामधनं खरं जायला आवडत नव्हतं. ते मोस्टली चिखल अवॉइड करत होते. जर तुम्ही बघितलं तर चिखल अवॉइड करायचा ट्राय करत होता तो, म्हणजे त्याचे पायही घाण होणार नाहीत. सो आपल्यासारखाच त्यांना पण बघा किती सेन्स असतो ते. सो फायनली आम्ही आता आमच्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत. आता थोडंसं वॉक करायचं आहे आम्हाला. इकडे फोटोज काढून वगैरे आम्ही परत रिटर्न जाणार. आम्हाला ॲक्च्युली इनिशियली आयटनरीमध्ये बेताब व्हॅली दिलेलं होतं, पण आमच्या ड्रायव्हर कम गाईड हामिद भाईंनी सांगितलं की बेताब व्हॅलीला तुमचे खूप खर्च होतील. म्हणजे पहिले तर तुम्हाला तिकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल, मग तिकडे तुम्हाला एक टुरिस्ट कार घ्यावी लागेल आणि मग नंतर परत पोनी राईड पण घ्यावी लागेल. सो या मल्टिपल खर्चांपेक्षा तुम्ही एकच पोनी राईड करा, म्हणजे तुमचा खर्च कमी होईल. सो त्यामुळे आम्ही हे घेतलं, बेताब व्हॅली नाही केलं आम्ही. हे बघा इकडे शीप आहे. या सराउंडिंग्समध्ये हे खूप छान वाटतं आहे बघायला. आता आम्ही रिटर्न जाणार आहोत, ते पण एका ॲडव्हेंचरस रस्त्याने. आमचे फोटोशूट वगैरे झालेलं आहे. तर रिटर्न जाताना बघा ऑन दी वे आम्हाला गोल्फ कोर्स दिसलं वरून. आमचं पोनी जिकडनं जात होती तिकडेच समोर जर खाली बघितलं तर गोल्फ कोर्स आहे, आणि ते खूप छान वाटत होतं. एकदम मोठासा परिसर होता आणि खूप सुंदर वाटत होतं. आजूबाजूला बर्फाचे डोंगर आणि मध्ये गोल्फ कोर्स, आणि साईडनं मी जातो आहे पोनी राईडवरून. खूप छान वाटलं ते बघायला आम्हाला. आता मी निघालो तिकडनं परत श्रीनगरला यायला. तर ऑन दी वे हे बघा पाणी आहे, ड्रिंकेबल वॉटर, जे डायरेक्टली डोंगरात नाही तर इकडे आर्मीवाले लोक पण घेतात.
आता मी ऑन दी वे थांबलेलो आहे ॲपल गार्डनमध्ये. इकडे तुम्ही ॲपल ज्यूस घेऊ शकता जे खूप छान आहे, टेस्ट खूप छान असते. आम्ही पण घेतलेलं होतं, मी दाखवीन. इकडे आत्ता ॲपलचा सीझन नाही आहे, नाहीतर खरं इकडे ॲपल्स असती. पण आता जी ॲपल्स इकडे लावलेली दिसत आहेत ना, ती खरं फेक ॲपल्स आहेत. इकडे लोकांनी असं केलेलं आहे की म्हणजे एका झाडावरती 3 वेगळ्या कलर्सचे ॲपल लागू शकतात. म्हणजे गोल्डन ॲपल पण, ग्रीन आणि रेड, हे तिन्ही कलर्सचे ॲपल एकाच झाडावरती लागू शकतात. हे काका आम्हाला तेच सांगत होते की खरी ॲपल्स कशी ओळखायची. कारण आत्ता तुम्ही बघू शकता, तुम्ही पण एक्सपिरियन्स केलं असेल की तुमच्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या ॲपल्स जी असतात ते बाहेरनं रेड असतात, पण आतनं एकदम स्पॉन्ज असतं, खूप मऊ असतात आणि टेस्ट पण तेवढी चांगली नसते. ते केमिकल मिश्रित ॲपल असतात, ते चांगले नसतात तेवढे. गोडीला पण एवढे चांगले नसतात. पण जे खरे ॲपल्स असतात ते जरी तुम्ही दाबून बघितलं तरी पण दबले जात नाही, कडक असतात ते ॲपल्स. तेच खरे ॲपल्स असतात आणि तेच खूप स्वीट असतात आणि खूप छान असतात. बेस्ट क्वालिटीचे ॲपल तेच असतात. हे आम्ही इकडे ॲपल ज्यूस पण घेतलेलं, ते पण खूप छान होतं. यांच्याकडे अजून वेगवेगळे ॲपलचे प्रोडक्ट्स देखील आहेत, तेही तुम्ही बाय करू शकता. जसं की ॲपल पिकल, ॲपलची चटणी वगैरे. सो हे पण बाय नक्कीच करू शकता तुम्ही. यांचं शॉपचं नाव आहे खान अँड सन्स. सो ये हमारे गाइड कम ड्राइवर हामिद भाई, इन्होंने सब अच्छे से हमें गाइड किया है और अच्छे अच्छे प्लेसेस पर लेके गए जो कि हम लोगों ने सोचे भी नहीं थे, ऐसे ऐसे प्लेसेस पर हमें लेके गए थे. तो थैंक यू. आपने खुद भी सजेस्ट किया है अच्छे अच्छे प्लेसेस. सो थैंक यू हमको इतना अच्छे से गाइड करने के लिए. आप इनको कांटेक्ट कर सकते हैं. नंबर मैं डिस्क्रिप्शन में आप कमेंट्स में दे दूंगा. 7006278594. चलो, इन्होंने भी बता ही दिया है. आत्ता जी प्लेस बघताय ते पुलवामा अटॅक प्लेस. इथेच पुलवामा अटॅक झालेला होता. ते समोरचं जे घर आहे त्याचं छप्परसुद्धा इवन फाटलेलं होतं, ते अजूनही तसंच आहे. कंपन्सेशन त्यांना मिळालं नाही गव्हर्मेंटकडून. आता हा व्हिडिओ इकडेच संपतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून माझ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. हे बघा आता कसं वादळ आलेलं आहे, एकदम स्टॉर्म आला आहे, पूर्ण माती विती उडते. तर चला, बाय बाय.